शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी हवी आहे आणि यासाठीच शिवसेना आता मी कर्जमुक्त होणार हे अभियान सुरू करणार आहे। उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये याबाबतची घोषणा केली। 4 वर्षानंतर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले। मराठवाड्यापासून केलेली ही सुरुवात राज्यभर विस्तारणार असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले। दरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा अलगार फुंकलाय। मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार दिल्लीला गेले होते। विधानसभेत लवकरच कर्जमुक्ती मिळेल असं आश्वासन मिळेल म्हणून आपण शांत होतो, पण आता पेरण्याजवळ आल्याने शेतकरी वर्ग चिंतित आहे। आता आरपारच्या लढाईसाठी शिवसेनेनं नवं अभियान सुरू केले। यावेळी तूर जीएसटी अशा अनेक विषयांवर उद्धव ठाकरेंनी सरकारला खडे बोल सुनावले। जोपर्यंत पहिलं कर्ज फेडलं जात नाही तोपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळणार नाही, नाहीतर कर्जावरती कर्ज चढणार। म्हणजे त्याचा जो डोंगर आहे, सह्याद्री असेल तर त्याच्या डोक्यावरती हिमालय होणार। आम्हाला हे काही मान्य नाहीये। मुख्यमंत्र्यांचं मधलं जे स्टेटमेंट आहे की मागेल त्याला कर्ज, आता मागेल त्याला कर्ज याचा अर्थ पहिलं कर्ज तुम्हाला एकतर मुक्त करायला पाहिजे किंवा त्यांनी ते कर्ज फेडलं पाहिजे। म्हणून आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर तमाम शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने कर्जमुक्त केलंच पाहिजे। शेतकऱ्यांना एक तर आपण पर्यायी काही त्यांची आर्थिक व्यवस्था करू शकलो नाही इतक्या वर्षामध्ये। ते जे आहेत ते त्यांच्या जमिनीमध्ये जे काही पिकते त्याच्यावरती त्यांची गुजराण करतायत। आता ती सोन्यासारखी जमीन सुद्धा त्यांच्या हातातनं काढून त्यांना जर का आपण रस्त्यावरती आणणार असू तर हा असा विकास मी काही विकास मानायला तयार नाही। या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगितलेलं आहे की सगळेजण एकत्र होऊन एकदा एक तुमची भूमिका ठरवा। त्यांनी एकमुखाने सांगितले की आम्हाला आमची जमीन द्यायची नाही। आता ती नाही म्हटल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांवरती एका बाजूला मी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी जर का पुढाकार घेत असेल तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी घ्या म्हणून मी कधी बोलणार नाही। त्या शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना पाठीशी त्यांच्या उभी राहील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।